माणिक आहोत आपण, आपली इज्जत आहे, आणि ते सगळं विसरून या उदासीचं आपण ऐकत बसायचं का? तिच्यामुळेच झालंय सगळं. पण आता खूप झालं, मी माझा अपमान सहन करत बसणार नाही. तुम्ही प्लीज शांता व्हा, बंद ठेवा तुझं. आई, आता मला तुझं काही ऐकायचं नाहीये. मालती ऐका ना, सोडा तिला. आई काय करतेस तू? सोड तिला. तिच्यामुळेच आपल्यावर हे दिवस आले इंद्रा. पण आता बास, मी ना आता अजून माझा अपमान सहन नाही करू शकत. माझं ठरलंय, आपण आता इथे थांबायचं नाही. असं नका करू. हे बघा, आपल्याला त्यांच्या घरी काम करणं खूप गरजेचं आहे मालती मॅडम. गरजेचं आहे ना? मग तू कर ना काम. तुला काय हवं ते कर, आम्ही करणार नाही. मी इंद्राणी यांना घेऊन माझ्या माहेरी जाते. कळलं? तुम्ही एक ऐका तरी शब्दही माझं. बोलायचा नाही. आता मी म्हणेन ते आणि तसंच होणार. आम्ही इथे राहणार नाही. झाला तेवढा तमाशा पुरे झाला. आता बास, आता आपण इथे थांबायचं नाही. मालती मॅडम ऐका ना. अहो, काय आपण करताय निघायचंय. तुम्ही? हे बघा, ऐका माझं. असं मला आता कोणाचंही काही ऐकायचं नाहीये. कळलं? तुम्ही- मी चला म्हटलेलं कळत नाही का तुम्हाला? मालती मॅडम, हे बघा, असं नका करू. मला कळतोय तुमचा राग. खूप त्रास होतो इथे. आपण आपल्या घरासाठी आपल्याला एवढं सहन करावंच लागेल ना. हे बघा, आता जर आपण सहन नाही केलं तर आपल्या हाताला जे आलंय ना ते सुद्धा निघून जाईल. तुम्ही शांत व्हा बरं. उद्या रामनवमी, ती सोडून कसं बरं जायचं आपण? तुला नक्की काय हवंय? फॅक्टरीत सगळ्या कामगारांसमोर आमचा झालेला अपमान बघायचा आहे का? इथे जो काय आमचा अपमान होतो त्याने पोट भरलं नाही तुझं? लक्षात ठेवा, प्रत्येक रामनवमीला दरवर्षी आम्ही त्या फॅक्टरीत मानाने गेलोय. आणि आता तुझी काय इच्छा आहे आम्ही नोकर म्हणून जावं? हो नाही मालती मॅडम, असं का वाटेल बरं मला? आणि हो, देव सगळ्यांसाठी सारखाच आहे ना. तो हुद्दा बघून थोडी आशीर्वाद देतो. मालती मॅडम, अहो, फॅक्टरीत दरवर्षी रामनवमी साजरी होते. त्यात खंड पडायला नको ना. आपण हवं तर रामनवमी साजरी करू आणि मग जाऊ. तुला नाही म्हटलेलं कळत नाही? आई, एकदा राणीच्या म्हणण्याचा नीट विचार करून बघ ना. ती काही चुकीचं बोलत नाहीये. आपण जर उद्या तिथे गेलो नाही ना तर रामनवमी काही होणार नाही. आपण नसलो ना तर काहीही होणार नाही. पण जर आपण असलो तर मात्र आपला अपमानच होईल, जो मला सहन होणार नाही. मालती ऐका ना, रामनवमी साजरी करण्याची प्रथा आपण सुरू केली होती. निदान आपण असेपर्यंत तरी. तुम्ही माझं ऐकणार आहात का नाही? आणि प्रथा आपण सुरू केली होती ना, मग आता आपणच संपवूयात ना. नको जायला तिकडे. माझं ठरलंय, आपण तिघही आता इथे राहणार नाही. आई, तू ना फक्त उद्याचा दिवस थांब. त्यानंतर ना तू जे म्हणशील ते आपण करू. प्लीज आई, प्लीज. इंद्रा, मुकाट्याने सामानावर आणि माझ्यासोबत चल. माझ्याशी वाद घालत बसू नकोस, कारण माझा निर्णय झालाय. मला ते ऐका ना माझं. हे बघा, मुलांची इच्छा आहे तर जाऊ दे ना आपण. तुमची काय इच्छा आहे हो? का तुम्हाला असंच वाटतंय की त्या फॅक्टरीमध्ये पुन्हा आपल्या सगळ्यांसमोर अपमानच व्हावा? अहो, कसला आलाय अपमान? त्यांच्या गुणाला कशाला किंमत द्यायची आपण? आणि मानला तर अपमान, नाही तर समोरच्या तोंडाची वाफ. ऐका ना, माझी इच्छा आहे उद्याची रामनवमी चुकायला नको. उद्याची रामनवमी चुकायला नको. म्हणजे आता आपण तिथेही नोकरांसारखीच कामं करायची का?